हॅलो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? मी दीपाली तुमचं खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. खूप दिवसानंतर व्लॉग टाकते आणि हा व्लॉग ॲक्च्युली आहे मे महिन्यामधला. आज टाकेल, उद्या टाकेल, तर गडबड झाली त्याच्यामुळे राहून गेला. आणि चला तर व्लॉगला सुरुवात करते. ते मी आणि माझे मिस्टर एकदम छान कपड्यांमध्ये रेडी झालेलो आहोत. आमचा होता पाठवणीचा प्रोग्राम. हा घाटावर केला जातो, स्पेशली घाटावरती हा प्रोग्राम असतो. आणि ह्यामध्ये सगळा खर्च म्हणजे सासरकडचे करतात, नवरा करतो. त्याच्यामुळे आईवडिलांचं काहीच घ्यायचं नसतं. इवन त्यांचं पाणी पण वापरायचं नसतं, मीठ पण वापरायचं नसतं, सगळं आपल्याला घ्यायला लागतं. तर असा प्रोग्राम आहे. आणि हे सगळं आम्ही देवाचं सामान घ्यायला आलेलो होतो. कराडमध्ये एक मोठं असं आहे की तिकडे तुम्ही देवाचं नाहीतर लग्नाचं जे काही लागतं ना आपल्याला, बाशिंग, परत तुम्ही पीस, बांगड्या, देवाच्या छोट्या छोट्या साड्या, हळदी कुंकू, परत जे तुम्हाला दिसते सगळं, अगरबत्ती, धूप, सगळं काही तिकडे भेटतं. ते सगळं घ्यायचं होतं आम्हाला. कारण आम्हाला पूर्ण गावाला गावातल्या सगळ्या देवांना आम्हाला ओटी वगैरे भरायची होती. त्याच्यामुळे आम्ही इकडे आलेलो होतो. आणि ते मी, माझी आई, काकी सगळे आम्ही आलेलो होतो. तर सामान घेतलं आम्ही. आणि 2 दिवसानंतर माझा प्रोग्राम होता. तर त्याच दिवशी संध्याकाळी माझं इकडे भरपूर पाऊस झालेला होता कराडला. आणि तुम्ही बघू शकता बाजूला सगळी ऊसाची शेती, समोर डोंगर, त्याच्यावरती छान धुकं पडलेली होती, ढग आलेले होते. म्हणजे पाऊस एवढा मस्त झालेला होता. आणि हा प्रोग्राम आमचा 2 दिवसानंतरचा होता. आणि हा एकदम कडाक्याच्या उन्हामध्ये हा प्रोग्राम होता. पण ह्या वर्षी पाऊस एकदम लवकर लागलेला होता. म्हणजे 15-16 तारखेपासूनच पाऊस चालू झालेला होता. इथे माझा भाऊ हे काही घरातले नारळ सोलून देत होता, कारण मला देवाला पण ओटी भरायला घेऊन जायचे होते. परत बायका मी बोलवलेल्या होत्या सुहासीन, म्हणजे मी 11 ठेवलेल्या होत्या बायका, त्यांच्यासाठी मला पाहिजे होतं. तर हे सगळं करत होते. आणि ह्याचे आम्हाला पैसे द्यायचे होते बाबांना. तर माझ्या पप्पांनी एका नारळाचे 5 रुपये असे पकडलेले. तर घरचे आहेत आणि कसं काय करायचं, त्याच्यामुळे त्यांनी तसं केलेलं होतं. आणि थोडेफार म्हणजे मी 10-12 नारळ बाहेरून आणले. 10-12 पण खूप झाले, 5-6 नारळ मी बाहेरून आणलेले होते. तर बघा रात्रीचे वाजलेले आहेत, पहाटेची वेळ 2:45 झालेले. माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं होतं. आणि आम्ही आता जेवणाला लागलेलो होतो, कारण आपल्याला सकाळचा स्वयंपाक हा घरी बनवायचा होता. तो सुहासिनींचा होता आणि वाड्यातले जेवढे काही मेंबर्स आहेत आमच्या, त्यांच्यासाठी होता. तर एक 40 ते 50 लोकांचा पकडा तुम्ही स्वयंपाक सकाळी करायचा होता. तर त्याच्यासाठी पुरणपोळीचं जेवण होतं. म्हणजे सकाळी आपल्याला पुरणपोळी करायची आहे आणि दुपारी तुम्हाला जे काही संध्याकाळी 4 वाजता वगैरे तुम्हाला आहे ना नॉनव्हेजचं जेवण असतं. पुढे मी तुम्हाला दाखवेल. ते बकरा वगैरे सगळं रेडी करायला लागतं आणि पूर्ण गावाला ते आपल्याला जेवण द्यायला लागतं, असं असतं. तरी ते आम्हाला खूप वर्ष लागले, 16 वर्ष लागले लग्नानंतर हे करायला. खर्च, मुलं, शाळा, सगळं काही बघून. म्हणून मग आता एवढा वेळ झाला. इथे मी अजिबात काहीच वाटत नाही आहे. आई होती समोर बसलेली आणि आता म्हटलं चला कामाला लागूया. इथे सकाळ आमची झालेली होती, पूर्ण स्वयंपाक झालेला होता. ह्या काकी आहेत माझ्या आणि ह्या सगळ्या देवांचे नैवेद्य काढत होते. तर जेवणामध्ये पुरणपोळी होती, भजी होते, परत मसाले भात होता आणि भरपूर काही काही होतं, पापड वगैरे सगळे तळणीचे प्रकार होते. आणि इकडे बघा पहिल्यांदा आम्ही देवीकडे आलेलो होतो. मी अशी रेडी झालेली होती. पहिला पण तुम्ही फोटो बघितला, आता व्हिडिओ. आणि ही थळपांढरी देवी आहे. खूप जुनं मंदिर होतं आमचं. आम्ही लहान असताना इकडे एवढं मोठं मंदिर नव्हतं. आता मंदिर मोठं झालेलं आहे. गावात जसं एंट्री करतो आपण की पहिली हीच देवी आहे. आणि इकडे त्या देवीला आपल्याला साडी वगैरे सगळं काही जे काय असेल तुमचं ओटी भरायची असते ते करायचं असतं. तर इथे मी काकींना घेऊन आले. काकी आमच्याबरोबर होत्या, कारण काकींना सगळ्या देवांचं माहिती आहे. काकी गावालाच राहतात, त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे. म्हणून आम्ही त्यांनाच घेऊन सगळीकडे चाललेलो. आई म्हणजे घरीच होती, कारण बाकीच्या सगळ्यांना बघायचं होतं. थोडंफार राहिलेलं जेवण करायचं होतं, त्याच्यामुळे आई घरीच होती. आणि मी, काकी, आम्ही लोक सकाळी बरोबर 10-10:15 आम्ही निघालेलो हे सगळं करायला. रात्रीपासून काकी पण होत्या आमच्याबरोबर. त्याच्यानंतर 5 वाजता दुसऱ्या एक काकी आल्या, जसं 6 वाजता दुसऱ्या अजून एक आल्या. म्हणजे जसं टाईम निघत चालला तसं तसे यायला लागले. बनवायचं पण असतं आणि खायचं पण असतं. चला मी पुढे तुमच्यावर पूर्ण सगळं दाखवते की कोण कोण आलेलं. आम्हाला घरात त्या दिवशी अजिबात जागा नाही. आणि तुम्ही बघू शकता सकाळी असं ऊन पडलेलं आणि जसं दुपार व्हायला लागली असा पाऊस चालू झालेला ना, तुफान पाऊस चालू झालेला. तर इथे मी देवीचं छान असं
मनात घेतलं, देवीला घेतलं, सांगितलं की काही चुकलं वगैरे असेल तर माफ कर, आमचं हे पहिलंच देणं आहे आणि आम्हाला सगळ्या गोष्टीपासनं हे कर. मग मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं आपल्याला घेऊन चालायचं आहे. माझ्याबरोबर माझा भाऊ होता छोटावाला आकाश, आणि अमोल येणार होता. इथे फटाफट मी व्हिडिओ रन केलेला आहे. का तर म्हटलं किती वेळ तुमच्यावर शेअर करत बसणार. इथे दुसरी देवी आहे आपली लक्ष्मी देवी. हे पण गावातलंच मंदिर आहे आणि मंदिर आता एवढे सुंदर मी, माझा पहिलाच वेळ झाला आहे लग्नानंतर असं फिरणं, कारण आमचं जास्त गावी जाणं होत नाही आणि जे गेलं तर आम्ही फक्त यात्रेपुरतंच जातो आणि बाकी फिरण्यापुरतं. तर इथे मी साडी दिलेली होती देवीला, ती आम्ही दोघांनी ठेवून दिली साडीचं वगैरे आणि पुढे चाललेलो. तर एवढं छान मंदिर आता बांधलेले आहेत ना, बस रे बस, मस्त. आणि आपल्याकडून काहीतरी सेवा होते ना, त्याच्यामध्ये अजून आनंद होतो की चला आपल्याकडून काहीतरी होतं आहे. आणि हे पाठवणीचा पूर्ण खर्च माझे मिस्टर करणार होते, माझ्या आईबाबांकडून आपल्याला घ्यायचं नसतं. आणि ते पाट असतो, मेन म्हणजे पाट असतो. पाट म्हणजे छोटं बकरी असते, तिचं ते जेवण असतं, कोंबडा असतो आणि ही आपली देवी लक्ष्मी. चला तर आता आपण पुढे जाणार आहोत. आम्ही दोन्ही देवींना एकदम हिरव्यागार अशा साड्या घेतलेल्या होत्या. आपली जी अंबाबाई देवी आहे, जी आमची मेन देवी आहे, तिचे आम्ही काय केलेलं होतं, साडी आदल्या दिवशीच देऊन ठेवलेली होती. म्हणजे सकाळी ती साडी घातली जाईल देवीला या हिशोबातच आम्ही आदल्या दिवशीच दिलेली होती. आणि मस्त असं पूर्ण दर्शन घेतलं, बघण्यासारखं आहे. एकदा हा प्रोग्राम केला पाहिजे. पुढे आम्ही आलो थोडं तर इथे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तर ह्या विठ्ठल रुक्माईला त्यांना पण आम्ही छान असं त्यांचा पोशाख वगैरे दिला. त्याच्यानंतर आरती वगैरे केली आणि निघालो. चला, बाकीचे छोटे मोठे देव झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गेलो आपली अंबिका आणि एकविरा आईच्या मंदिरामध्ये. आणि तिथे माझी एक साडी पहिलीच देवाला दिलेली होती. 2 साड्या दिलेल्या होत्या ॲक्च्युली. त्यातली एक साडी त्यांनी घातलेली होती आणि एक दुसऱ्या कोणाची तरी, म्हणजे आज पाठवणीचे भरपूर प्रोग्राम होते त्याच्यामुळे त्यांची एक कोणाची तरी घातली असेल. इथे मी ओठी दिली देवीची आणि तुम्ही बघू शकता देवीचं रूप किती मस्त वाटत होतं आणि मंदिर पण एकदम छान असं वाटत होतं ना. तर हे बघा, तुम्ही बघू शकता बाजूला एवढ्या साड्या ठेवलेल्या होत्या ना, म्हणजे आज एवढे प्रोग्राम झालेले ना, बस रे बस. तर चला देवी माते. त्याच्यानंतर हे आहेत आपले राखणदार. त्यांना पण आम्ही पूर्ण पोशाख दिलेला होता, जे काही राखणदारांना द्यायला लागतो ते सगळं. इथे छोटे मोठे मंदिर होते आणि बाकीचे जे काही छोटे मोठे मंदिर होते त्यांना पण आम्ही पूर्ण जे काही द्यायचं असतं, लिंबू असतो नाही तर नारळ असतं, ते सगळं आम्ही त्यांना दिलेलं होतं. हे छोटे छोटे मंदिर आहेत. आम्ही लहान असताना असेच होते, पण नंतर ते जेव्हा मंदिर पूर्ण बांधलं त्याच्यानंतर सगळं छान केलेलं आहे. सगळ्यांना छोटे छोटे असे शेड बनवलेले आहे, मंदिराचा आकार दिलेला आहे. हे आहेत आपले हनुमान, त्यांना पण सगळं दिलेलं होतं नैवेद्य वगैरे. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे जेवण पहिलंच ठेवलेलं होतं नैवेद्याचं, कारण आज सगळ्यांचे भरपूर जणांचे आज होते पाठवणीचे प्रोग्राम. कोणाची पाठवणी होती, कोणाची यात्रा बोलतात, यात्रा होती, तर ते सगळं करायचं होतं. इथे नदी आहे बाजूला, नदीचं पण मी तुमच्यावर शेअर करते. पहिल्यांदा माझे मिस्टर आणि माझा भाऊ, माझी मुलं आहेत ना, गेलेले होते जे वारुळ असतं त्याचं पूजा करायला, तर त्यांनी वारुळाची पूजा केली. त्याच्यानंतर आहे ना, नदीमध्ये ही कृष्णा कोयना संगम आहे हा, आणि इकडे कोयना नदी बोलतात तिला, आणि इकडे आहे ना, आणि या नदीवर पण आपल्याला देवीची ओटी भरायला लागते, नदी देवीची. तर मग ती पण आम्ही दिलेली होती. इकडे आम्ही घरी आलो आणि घरी आम्ही सुहासनी ठेवलेल्या होत्या 11. तर त्या 11 जणींना आम्ही पूर्ण जेवण वाढलेलं होतं. मी यायच्या आधीच आईने पूर्ण तयारी केलेली होती, फक्त त्यांना मला बाकी द्यायचं होतं, म्हणजे पाय वगैरे धुवायचे होते, तो प्रोग्राम करायचा होता. इथे मी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांच्या ओट्या भरलेल्या आणि मी आहे ना एक रुमाल बनवून घेऊन गेलेली होती, ओटी रुमाल. तो मी तुमच्यावर नाही शेअर केले, माझ्या लक्षात नाही ते शेअर करायचं, सॉरी, माफ करा. आणि त्याच्यानंतर मी हा ओटी रुमाल ठेवून त्याच्यामध्ये त्यांची ओटी सगळी भरत होती. त्या ओटीमध्ये नारळ, ब्लाऊज पीस, त्याच्यानंतर हळद कुंकवाचा छोटासा करंडा, तांदूळ, हे सगळं होतं. तर हे छान असं मी सगळं केलेलं होतं आणि सगळ्यांना दिलेलं. केळ ठेवलेलं, एक फूल ठेवलेलं त्याच्यामध्ये, म्हणजे की कसं सगळ्यांचं कसं होऊन जाईल. तर 11 होते. त्याच्यानंतर एक होते ते
छोट्या मुलीला द्यायचं होतं आणि एक असं एका छोट्या मुलाला द्यायचं होतं. असं करून आम्ही दिलेलं होतं. तर छोट्या मुलाकडे माझे भाऊजी बसलेले होते, माझ्या नंदेचे मिस्टर, ते बाहेरचे होते म्हणून त्यांना बसवलेले आणि छोटी एक मुलगी पण बसलेली होती. ते तुम्ही बघू शकता. घरामध्ये आमच्या इथे एवढे सगळे पाहुणे होते ना, तुम्ही बघू शकता किती. आणि हे सगळे माझ्या वाड्यातले, माझ्या काकी, परत माझी बहीण, असे सगळेजण होते. बहुतेक तर सगळ्या काकीच होत्या आणि सगळ्यांना भरपूर आवडलं जे काही केलेलं मी ते. तर हे बघा, ही छोटासा असा रुमाल बनवलेला होता आणि त्याच्यावरती मी ओटी देत होती सगळ्यांना. तर सगळ्यांना भरपूर आवडलेलं ते आणि कसं जरा वेगळं वाटतं आणि म्हटलं चला करूया, आपल्यामध्ये थोडंसं आपल्याला आहे त्याचं ज्ञान तर आपण करून घेऊया. तर मी तो घरीच बनवलेला होता आणि करून गेलेला होता. आणि इथे बघा, तिकडचं आवरून आम्ही पटकन इकडे मंदिरात आलेलो होतो, कारण आता होता नॉनव्हेजचा प्रोग्राम. म्हणजे आता बकरा कापणार होते आणि तो पूर्ण गावातले जेवढे जण आहेत तेवढे सगळे येणार होते. तुम्ही बघू शकता पूर्ण अंधार झालेला होता आणि पाऊस एकदम, कधी सकाळी असं पडत होतं एवढा ऊन आणि आता एवढा पाऊस पडणार होता ना, बस रे बस. तर इथे परडी आहे, परडी भरायचं काम असतं. तर त्याच्यामध्ये सगळं काही द्यायला लागतं. परडीचं जे काही सामान असेल ते मला माहिती नाही आहे. हे सगळं सामान आम्ही आणलेलं होतं. त्याच्यामध्ये गूळ, तांदूळ, ताळ, बीळ सगळं जे काय असेल ते सगळं द्यायला लागतं. पीठ हे सगळं भरायचं असतं. ते भरलेलं होतं. लहान मुलं तुम्ही बघू शकता. आणि ते वेदांचे बाबा आले फटाफट धावत जाऊन. आता आम्हाला परडीला आहे ना हळद कुंकू पण लावायचं होतं आणि ते सगळं नैवेद्य वगैरे द्यायचा होता आणि फटाफट सगळं करायचं होतं, कारण सगळ्यांना पाऊस येत होता म्हणून सगळेजण म्हणत होते फटाफट करा. ते वेदांच्या बाबांनी माझ्या हात लावलेला होता आणि मी फटाफट हळदी कुंकू वगैरे लावत होते. 5 वेळा लावायचं असतं ते. तर तेच चाललेलं होतं, परडीला हळदी कुंकू लावणं. आणि त्याच्यानंतर जसं लग्नाचं कसं असतं तसं सेम होतं. आणि तुम्ही बघू शकता वारा अफाट सुटलेला होता. इथे आहे बकऱ्याची मुंडी आणि तुम्हाला सांगू अक्षरशः मला भीती वाटत होती. हळद कुंकू पण लावताना एकदम असं म्हणजे छोटंसं बाळ होतं ते. ठीक आहे म्हटलं चला, आता इथे नैवेद्य आणलेला होता आईने. फटाफट जाऊन, कुठून आणला नव्हता, इकडेच होता तो, तिथून घेऊन आलेली होती. म्हणजे दुसरीकडे ठेवला, तिथून धावत घेऊन आलेली होती. आणि तुम्ही बघू शकता पावसाचे थेंब चालू झालेले, फटाफट पाऊस चालू झालेला. आणि पुढे आम्हाला आहे ना इथे दामटा, अंड आणि चिलीम जे आहे प्रकार हा तो इथे ठेवायचा होता. तर ते चाललेलं होतं. ते भरपूर पाऊस चालू झालेला, भरपूर पाऊस चालू झालेला. तुम्ही बघू शकता वारा अफाट सुटलेला होता. आणि हे सगळं देवाचं आम्ही करून आता फटाफट आम्ही लोक पुढच्या कामाला लागलेलो होतो, कारण हे नैवेद्य होता नॉनव्हेजचा जो बनवलेला होता तो सगळा नैवेद्य आम्ही ठेवला. इथे 2 नैवेद्य काढायचे होते ते सगळे ठेवले. नॉनव्हेजचे नैवेद्य होते ते सगळे. आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्या परडी ज्या घेतल्या, जेव्हा त्या पहिल्या जेवणार त्याच्यानंतरच बाकी सगळे जेवतात. तर हा सगळा असतो. आणि इथे मुलांना घेऊन आम्हाला करायचं होतं. मुलं, मी आणि मिस्टर, आम्ही सगळे, आम्हाला तिघांनाही करायचं होतं. त्याच्यानंतर भर पावसामध्ये त्यांनी सगळीकडे नैवेद्य ठेवलेला होता. जे जसं सांगतायत काका तसं आम्ही करत होतो, कारण कसं माझ्या आईवडिलांना ह्यातलं काही ज्ञान नाही आहे. ते मुंबईला असतात आणि जे गावची लोक असतात ते सगळं प्रॉपर सांगतात. ते अंड वगैरे, चिलीम सगळं ठेवलेलं होतं. आणि हे आपल्या, मला वाटतं राखणदारासाठी सगळं असतं. मला पण नाही नक्की माहिती, पण असं मला वाटते राखणदारासाठीच असेल. तर फटाफट ते झाल्यानंतर आम्ही त्या ज्या परडीवाल्या काकी होत्या त्यांना जेवायला बसवलं. आणि त्याच्यानंतर सगळी माणसं जेवढी होती ती सगळी जेवायला बसली. आणि तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस होता, त्याच्यामुळे पुढे आम्ही काही शूट केलेलं नाही आहे. आणि खूप छान प्रोग्राम झालेला होता तुम्हाला माहिती आहे. आणि सगळं झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो आणि लाईट ऑफ, म्हणजे कट ऑफ, म्हणजे पूर्ण वाऱ्यामुळे ते लाईटीचा प्रॉब्लेम झाला आणि लाईट सरळ दुसऱ्या दिवशी आली. आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी होता माझ्या मुलाचा रिझल्ट. माझ्या मुलाला 10वीला भरपूर चांगले मार्क पडलेले आहेत, त्याच्यामुळे मी व्लॉग टाकत नव्हती. पण आता ठीक आहे म्हटलं. आणि त्याच्यानंतर जसं मुंबईला आलो आम्ही, धावत लवकरच मुंबईला आलो. हा प्रोग्राम झाला आणि 2 दिवसातच आम्ही मुंबईला आलो. आणि त्याचं ॲडमिशन करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही फटाफट मुंबईला आलो. ते ॲडमिशन पण त्याचं झालं. तो आता त्याचं काम पण, म्हणजे त्याचं काय आहे पुढचं एज्युकेशन, तो चालू पण झाला. पण मला व्लॉग टाकायला भेटत नव्हते, का तर तुम्ही समजू शकता एक सगळं बघायला लागतं म्हणून. आणि इकडे पूर्ण सगळेजण जेवायला आता बसणार होते. तुम्ही बघू शकता हा मॉल कसा होता. तुम्हाला असं बघून नक्कीच वाटेल की हे लग्नाचं जेवण आहे, पण हे नॉनव्हेजचं जेवण होतं आणि देवाचं जेवण होतं. ते माझा दुसरा भाऊ पण आलेला होता.
आणि तो मुंबईवरनं आलेला होता, त्याला सुट्टी नव्हती, पण तो ह्या प्रोग्रामासाठी भरपूर सगळेजण आलेले होते, म्हणजे ना अक्षरशः भरपूर जण आलेले होते. इथे माझं सगळं झालं आणि मी दुसऱ्या दिवशी निघाले आईकडून. म्हटलं चला आता आपण आपल्या घरी जाऊया. आता आई थोडीशी नाराज होती, कारण तिला असं वाटत होतं की अजून 2 दिवस राहावं, अजून 2 दिवस राहावं, पण काय करणार, काय मुलाचं ॲडमिशन घ्यायचं होतं. तर आम्ही निघालो. इथे मी आईच्या पाया वगैरे पडली आणि चला मग म्हटलं आता मुंबईला निघूया. आणि कसा झाला माझा प्रोग्राम तो सांगा. भरपूर वर्षाची इच्छा होती हा प्रोग्राम करायचा. शेवटी हा प्रोग्राम झालेला आहे. देवाच्या कृपेने सगळं बरोबर झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं सांगा. काही चुकलं मापलं असेल तर मला माफ करा. असंच देवाला पण सांगितलं काही चुकलं मापलं असेल तर माफ करा. आणि आम्ही आता निघालो आमच्या घरी मुंबईला. मुलाला किती टक्के पडले हे तुम्ही जर कमेंट केलं तर मी तुमच्यावर शेअर करते, आणि कुठे ॲडमिशन घेतलं ते पण तुम्हाला सांगते. चला बाय.